मिळतात राकेश दादा परदेशी यांच्या शुभ हस्ते मात्र आपण पाहतोय शिरबू सरांच्या शुभ हस्ते आपल्याला पाहायला मिळेल इथून शिपत भोये या शिपत भोये सरांच्या मात्र आपण पाहतोय शुभ हस्ते शुभम वडे सरांचं इथे यथोचित स्वागत सन्मान ग्रामपंचायत सरावली उपसरपंच साहेब आपल्याला पाहायला मिळतात आणि खऱ्या अर्थाने आपण पाहू शकाल सरांच्या शाही सत्कार मुख्य व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळतोय एका आठवणीत राहील असं मात्र सरांचं हे सन्मान चिन्ह आपल्याला पाहायला मिळतंय शुभम वडे सरांचं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत। जाऊया मॅच कडे जिथे अत्यंत महत्त्वाचा मॅच नवली विरुद्ध आगवण बॅक टू क्रिकेट बॅक टू कॉमेंट्री। धन्यवाद उत्कृष्ट महाराष्ट्राचे आराध्यवत श्री छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना करून मी युसुफ सय्यद आजच्या या स्पर्धेला सुरुवात करतोय। आजचा दुसरा सामना नवली विरुद्ध जय जोगनादेव आगवण भूमिका स्टार पहिला चेंडू यतीन पाटील याचा चेंडू होता क्रॉस बॅट खेळायचा प्रयत्न केला परंतु चेंडू पाहू शकाल सिंगल धाव आली एकेरी धावणी श्रीगणेश झालाय ते म्हणजे जय जोगनादेव आगवण भूमिका स्टार माऊली स्पोर्ट्स या संघाचा आज आगवण संघाला पुरस्कृत केले म्हणजे सन्माननीय केतन तरे यांच्या माध्यमातून स्पॉन्सर केले गेले तर एका बाजूला नवली संघ बॅटर खूप सुरेख आहे एका बाजूला नवली तर एका बाजूला आगवण ऑन साइडला फटका सुरेख तेवढा चांगला क्षेत्ररक्षण पाहू शकाल तुषार मोरे एक एक्सपिरियन्स खेळाडू ओव्हरऑल क्रिकेट लेदर क्रिकेट म्हणो किंवा अंडरम क्रिकेट याचा दबदबा प्रत्येक वेळी राहिलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये ऑफसाइडला फटका सुरेख खेळला गेला पाहू शकाल फेकी थोडासा खराब राहिली पाहू शकाल यश चेंडूवर आले होते पण सिंगल धाव वेगाने परिपूर्ण केले जाते नक्कीच जेव्हा टॉस गमावला तर विकास माचीने सांगितलं जगदीशची बॅट बोलणं खूप गरजेचं आहे या मैदानामध्ये आणि त्याच्यावर खूप काही अवलंबून असणार आहे विकास माची असणार त्यानंतर हेमंत अशोक गौतम आणि जितेश असे बॅटर आहेत संघाकडे पण या जोडीवर खूप काही निर्भर आहे जे जोगनादेव आगवण भूमिका स्टार माऊली स्पोर्ट्स या संघासाठी क्रॉस बॅट फटका सुरेख आहे चांगला क्षेत्ररक्षण अनिकेत पाहू शकाल अप्रतिम दर्जेदार सुरेख नक्की थोडासा क्रॉस झाला होता परंतु चेंडू पडल्या तसा डायव्हर्ट झाला परंतु नजर चेंडूवर होती चांगलं क्षेत्ररक्षण केलं गेलं एकेरी धावांनी धावपळ पुढे जातो 3 क्रॉस बॅट खेळला गेला प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू निघून सहज सीमारेच्या पार हा आलाय नवरंग चौकार 4 व्हॉलंटियर दक्षता घ्या लहान लहान पोरं मैदानाच्या आतमध्ये फेरफटका करतायत तेव्हा दक्षता घ्या प्लीज ऑफसाइडला पंच केला गेला खराब क्षेत्ररक्षण बॅक टू बॅक 2 नवरंगी चौकार मिस्टर विकास माचीच्या बॅट मधून आलेत पहिला षटक संपला गेला एका षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद धावा आहेत त्या 11 धावा पूर्ण करायचे प्रत्येक संघाला आव्हान असणार आहे आणि कुठलाही खेळाडू जर तंबाखू गुटखा किंवा मद्यपान खेळताना आढळला मैदानाच्या आतमध्ये त्या संघाला पॅनलाइज केला जाईल प्रत्येक संघाला सेम टी शर्ट असणं अनिवार्य असतील तसंच जो डीआरएस आहे तुम्हाला 15 सेकंदाच्या आत घेणं गरजेचं आहे जर 15 सेकंदच्या वरती तुम्ही डीआरएस घेतला तो डीआरएस घारी धरला झाला नाहीये पंचांकडून या लक्षात घ्या तर बघा पहिला षटक संपला गेलाय धावा दफक 11 नवीन गोलंदाज चिरायू गोळी माव कसा झालाय पंचांच्या उजव्या बाजूने राईट राऊंड विकेट जगदीश माची साडी यावेळेस पाहू शकाल नेक्स्ट मिस करतो पंच व्हाईट बॉल दर्शक समीर खान मुख्य पंच एका बाजूला आपण पाहू शकाल कुंजल राऊत तर एका बाजूला पाहू शकाल धीरज मोरे फुलटॉस बॉल होता लोअर फुलटॉस बॉल बॅक फुट लावून खेळायचा प्रयत्न केला होता सिंगल धाव आली जगदीश माची होता नाखुश कारण फुलटॉस बॉल सहसा सोडत नाहीये जगदीश आणि एक सिंगल धाव आली धावसंख्या एक पुढे सहसा होती धावसंख्या 2 पोहोचेल 13 नक्कीच 2023-24 मध्ये जय जोगनादेव आगवण या संघाने आपल्या नावाचा डंका उमटवलाय प्रत्येक स्पर्धेमध्ये अप्रतिम खेळी यांच्या माध्यमातून पाहायला भेटते खूप सुरेख खेळ त्याने साकार कित्येक स्पर्धा आपल्या नावावर केल्यात बघा आपण यावेळेस विकास माची अप्रतिम बॅटिंग करतोय 4 चेंडू 9 वर 2 चौकारचे बॅट पाहायला भेटते आपल्याला लहान चेंडू होता क्रॉस बॅट खेळला गेला परंतु चेंडू निघून जायचा सीमारेच्या पार हा आलाय तिसरा चौकार विकास माचीच्या बॅट मधून आया है राजा लोगो रे लोगो राजा के संग संग झूम लो आया है राजा
स्पार्टन नेटवर्कच्या माध्यमातून नवीन ग्राफिक्स आपल्याला पाहायला भेटले चौकाराच्या. यावेळेस पाहू शकाल नेक्स्ट मिस करतोय परत एकदा व्हाईट बॉल पाहू शकाल थोडासा दबाव आला शिराईवर. आता पण 2 व्हाईट बॉल टाकले गेले, एक सिंगल एक चौकार. यावेळेस थोडासा वेगळा फटका खेळायचा प्रयत्न होता, चेंडू पायाला आणखीच ब्रश झाला. लीग बायचा कॉल 5 दर्शत असताना धावफलक एक पुढे सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 19. आमच्यावर प्रज्वत आहेत, काम करत असताना अभिनय सुद्धा असतील, गुणलेखकाची भूमिका पार पाडते या स्पर्धेमध्ये. उत्कर्ष घरत असतील आमच्या बरोबर. तसंच पाहू शकाल जागृत राऊत आहेत, अतुल यादव कॅमेरामॅन आणि ब्रँड ऑफ कमारी मिस्टर अनुराग चव्हाण कॅमेरामॅन. यावेळेस पाहू शकाल ऑफ्टनच्या बाहेर चुकी करतात, दबाव आणलाय एक चौकार नंतर थोडासा दबाव आलाय गोलंदाज चिराईवर. ऑफ साइडला फटका फक्त दिशा दिली नंदन घरात नंदू चांगलं क्षेत्ररक्षण. 3 धावा आपल्या संघासाठी नक्कीच वाचवल्या. धावसंख्या इकडे पुढे सहसा होते धावसंख्या जाऊन पोहोचेल धावफलकावर 21. 21 धावा धावफलका दुसरा षटक मार्क असताय. जय जोगनादेव आगोन भूमिका स्टार माऊली स्पोर्ट्स हा संघ पाहू शकाल बॅटिंग करतोय. आणि फिक्स कॉल नक्कीच गमावला, परंतु जेव्हा फलंदाजी दिली दोन्ही हाताने स्वीकार केली ओपनिंग जोडी विकास माची चांगली बॅटिंग करतोय सध्या त्या घडीमध्ये. परत एकदा दिशा भरकटली, व्हाईट बॉल पाहू शकाल टाकले जात आहेत. धावसंख्या एक पुढे सहसा धावसंख्या 22. फुटस बॉल होता, फटका सुरेख गॅप मध्ये आलाय चौकार. या यावेळेस फटका सुरेख आहे, बॅक टू बॅक दुसरा चौकार विकास माची रंगामध्ये आलाय. ओम साई नवरंग चषक 2024 या सामन्यामध्ये 2 षटकांचे खेळ संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 15च्या सरासरीने धावा धावफलकावर 30. नवीन गोलंदाज तुषार मोरे. यावेळेस पाहू शकाल व्हाईट बॉल पंचाने दिलाय. ऑफ्टनच्या बाहेर चेंडू होता, व्हाईट बॉल दिला गेला. धावफलक एक पुढे सहसा होते धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावर. फुलटॉस बॉल होता, ऑन साइडला खेळला गेला. अनिकेत आहे चेंडू फील करतोय. नक्कीच पाहू शकाल अजूनही येणारे 11 चेंडू कम बॅक होऊ शकते नवली संघाकडे, परंतु ही जोडी खूप महत्वपूर्ण. यावेळेस पाहू शकाल आणि यस सर ऑन करणं गरजेचं आहे. धीरज हे कॉल दिला पंचांनी. यावेळेस क्रॉस बॅट खेळला गेल्याचा थोडासा अप्रतिम क्षेत्ररक्षण, परंतु मागील चेंडूमध्ये काहीतरी घडलं होतं असं म्हणत तुषार नावाचे पोरं लय हुशार, थोडासा नक्कीच चतुराई दाखवली होती, परंतु पंचांनी नॉट आउट दिलाय. एक सिंगल धाव आली आहे. बॅक फुटला आला, पटका सुरेख गॅप मध्ये इनटू द गॅप 4 रन्स. एकच दादा फक्त विकास दादा याचा वादा खूप सुरेख आहे. चांगले बॅटिंग करतोय, नक्कीच कॅप्टन होता, परंतु जेव्हा त्यांनी शब्द सांगितले जगदीशवर त्यांनी भरोसा दाखवला, पण त्याची बॅट का सुरेख बोलते. सुरेख बॅटिंग करतोय. आतापर्यंत 10 चेंडू 26 वर तो खेळतोय. सांघिक धावसंख्या 37 लगावली गेल्या. फुलटॉस बॉल क्रॉस बॅट खेळला गेला गॅप मध्ये. जगदीश माची ऑन फायर. यावेळेस जगदीशच्या मॅट वर सुद्धा एक चौकार आलाय. 4 धावा. परत एकदा फटका सुरेख आहे. इनटू द गॅप 4 रन्स. 4. तीन षटकांचा खेळ संपला गेला. पहिल्या षटकामध्ये 11 धावा होत्या, दुसऱ्या 19 धावा आल्या. या षटकामध्ये तब्बल 15 धावा आल्या. अशा प्रकारे 45 धावा जमा केल्या गेल्या. 3 षटकामध्ये येणारे 6 चेंडूचा खेळ बाकी असेल.
आपण पाहतोय ओम साई नवरंग चषक 2024 पर्व चौथं आजचा दुसरी रात्रकालीन स्पर्धा साहित्य हेमी मंडप डेकोरेशनच्या माध्यमातून फ्लड टाईट लगावल्या गेल्या डीजे मास्टर ऋतिक आमच्या बरोबर आहेत तसं पाटील नाटकच्या माध्यमातून पूर्ण टीम आमच्यावर जोडली गेली युट्यूब लाईव्ह आपण स्पर्धा पाहतोय लीलावती क्रिएशनच्या माध्यमातून एलईडी आपण पाहू शकाल लगावली गेल्या स्पर्धेमध्ये हर्षल घरत अंतिम षटकामध्ये पहिला चेंडू बॅकफुटला आला कट करायचा प्रयत्न परंतु बॉक्स आउट शेवटी पहिला गडी बाद 45 वर लागणारा पहिला हादर 11 चेंडू 26 धावांची बहादर खेळी काढून विकास माची गॉन गौतम नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी तिसऱ्या क्रमांकावर आला गौतम माची आहे पहिल्या चेंडू हर्षलने विकेट नक्कीच पटकावलाय त्यावेळेस सुरेख फटका प्रयत्न चांगला होता परंतु चेंडू निघून गेला सीमारीच्या पार आलाय चौकार 4 धावा नक्की तुषारने प्रयत्न चांगला होता हाताला चेंडू निघून गेला ऍक्शन रिप्ले पाहू शकाल आमच्या स्क्रीनवर नक्कीच हाताला चेंडू निघून गेला लॉंग ऑफला 4 धावांसाठी धावफलक 49 मोठा फटका खेळायचा प्रयत्न होता पाहू शकाल हर्षद चेंडू फील्ड करतो फेकी करतो परंतु एक धाव परिपूर्ण 50 धावा परिपूर्ण झाले ते म्हणजे जय जुगनादेव आगवण वामिका स्टार माऊली स्पोर्ट्स या संघाच्या धावफलकावर अजून येणारे या षटकामध्ये तिन्ही चेंडूचा खेळ बाकी असेल परंतु डेथवर चांगली गोलंदाजी करतोय पहिल्या 3 चेंडूमध्ये इकडे बाद केला आणि मात्र 5 धावा खर्च केल्या जगदीश माची 8 चेंडू 13 वर बॅटिंग करतोय 2 चौकाराच्या बॅटमधून पाहायला भेटेल नक्कीच बॅकफुटला आला फटका सुरेख खेळला गॅप मध्ये 4 धावा धावसंख्या 54 54 शेवटचा अंतिम षटक मार्ग असतं उलटॉस बॉल फटका सुरेख खराब क्षेत्ररक्षण दबाव पूर्णपणे नवली संघाच्या खेळाडूवर पाहू शकाल दडपण मध्ये आले तर चुके होत आहेत खराब क्षेत्र नंदूच्या माध्यमातून सुद्धा पाहायला भेटलं आपल्याला धावसंख्या 58 वर जाऊन पोहोचते नक्कीच तो बॅटर संघर्ष करत होता त्या बॅटरच्या मागील 4 चेंडूत 4 चौकार घेतले 5वा चौकार सुद्धा आलाय आणि षटक क्रमांक 4 संपले गेले धावसंख्या 62 63 धावांचा पाठलाग करायचा या स्पर्धेमधला हाय स्कोर लगावले गेले काल टायटनने 60 धावा लगावल्या होत्या आज पाहू शकाल 62 धावा लगावल्या जे जुगनादेव आगवण वामिका स्टार माऊली स्पोर्ट्स या संघाने वेलकम बॅक जाऊया या मॅचच्या दुसऱ्या इनिंग कडे जिथे मात्र आपण पाहतोय स्कोर आगवण संघाचा फलकावरती आपल्याला पाहायला मिळाला तो म्हणजेच 62-63 टार्गेट ठेवलं 24 मध्ये 63 मैदानाच्या आतमध्ये तुषार मोरे एक मोठा खेळाडू क्रिकेट विश्वाला लागलेला मात्र दिग्गज सितारा यावेळेस पहिल्याच बॉलवरती तुषारने केले सुरुवात चौकारानं टेनिस क्रिकेट म्हणा लेदर क्रिकेट म्हणा ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा लेदर क्रिकेट मध्ये मात्र आपण पाहतोय वडराईचं मैदान असेल जिथे मात्र 100 धावा ठोकणारा भरपूर वेळा हा खेळाडू आहे ज्याने मात्र पीडीएस बोईसरचं मैदान गाजवलं मग ओव्हरआर्म क्रिकेटचा विचार केला का पवनसुत नवली हे नाव मात्र पुढे येतं या खेळाडूच्या पुढे लागलं जातं आणि त्यांचाच बंधू करण मोरे रन मशीन पालघरचा म्हणून आता टेनिस क्रिकेटमध्ये गुणगौरव त्यांचा चालू आहे इथून व्हाईट बॉल धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर 1 चेंडू आणि 5 धावा पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार यावेळी चेंडूला स्टियर केलंय
इथून आपण पाहतोय फेकी येईल. धावसंख्या जर तपासून पाहिली फलकावरती तर धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 6 या धावसंख्येवरती. 2 चेंडू आणि 6 धावा. यावेळी जर आपण तपासून पाहिलं तर चौकार आलाय. डाव्या हाताचा फलंदाज हर्षू प्रतिस्पर्धी संघाला उत्तरार्धात मात्र आपण पाहतोय चांगलं उत्तर देत असताना इंटू द गॅप मध्ये बॉलला ढकललाय आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर धावसंख्या आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 10 या धावफलकावरती. आगमन संघ म्हटलं की क्षेत्ररक्षण ही त्यांची ताकद, परंतु सध्या जर तपासून पाहिलं तर खराब क्षेत्ररक्षण राहिलंय. एका बाजूला हर्षल एक जुना खेळाडू हा देखील नवली या संघाकडून भरपूर वर्ष याने अंडरआर्म क्रिकेट गाजवलंय. एका बाजूला तुषार मोरे आपण पाहतोय ज्यांचा उल्लेख मी मगाशीच केला, एक नामवंत खेळाडू. पालघरचं क्रिकेट जेव्हा जेव्हा इतिहासाची पानं खोलली जातील तेव्हा तुषार मोरे नाव अगदी अभिमानाने घेतलं जाईल पालघर क्रिकेटमध्ये. अगदी तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळीस चेंडू फळीतला मात्र संपर्क व्यवस्थित नाही. अगदी आपण पाहतोय ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर जाऊन पोहोचते. यावेळेस फटका चांगला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे देखील आहेत. धावांची गती आपण पाहतोय आता सध्या स्थिर. 5 चेंडू आणि धावसंख्या 10. 4 चेंडू झालेत. ऑलराईट 5 बॉल झालेले आहेत. 5 चेंडूंचा खेळ झालाय आणि धावसंख्या 10 वरती जाऊन पोहोचते. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार. पालल स्वीपचा स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमा पलीकडे. इथे मात्र हर्षल नावाचा देखणा स्ट्रोक. चेंडू चाललाय सीमा पार. चौकार. चौदा धावा. सुरुवात चांगली झाली. 18 मध्ये 49 धावांची गरज आहे. तुषार मोरे होऊ शकतात, परंतु आता गोलंदाज देखील जितेश हा देखील एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी मात्र सातत्याने मात्र करत असतो. लेग स्पिनचा तिखट मारा सातत्यपूर्ण त्याच्या माध्यमातून राहिलाय. राऊंड डिस्टन्सनं गोलंदाजी. पंच धीरज मोरे यांच्या उजव्या बाजूनं उजव्या हातानं गोलंदाजी करत असताना पुढचा बॉल. यावेळेस पहिलाच बॉल. सन्मान मिळालाय चेंडूला. चांगल्या चेंडूचा मात्र इथून आपण पाहतोय सन्मान होतोय. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. पुलरलेनचा बॉल चेंडूला इंटू द गॅप मध्ये ढकललाय तुषार मोरेनं. धावसंख्या जाऊन पोहोचेल इथे ती म्हणजेच 18 वरती. चांगली बॅटिंग. 63 धावा जर आपण तपासून पाहिल्या तरी या स्पर्धेचा उच्चांक गाठलाय, परंतु त्याला उत्तर देत असताना नवली संघाचे प्रयत्न 100% आहेत. कारण सुरुवात झालंय. फटके खेळतात मात्र चांगल्या पद्धतीनं. ऑफ साईडला जर आपण पाहिलं तर 4 खेळाडू आहेत. ऑन साईडला पण 3 खेळाडू, ज्यामध्ये जगदीश असेल, ज्यामध्ये विकास असेल, परंतु 4 खेळाडूंच्या मधून देखील गॅप शोधणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो. यावेळी समोरच्या दिशेने खेळलाय फटका, परंतु चेंडू फळीतला संपर्क व्यवस्थित होत नाही. 15 मध्ये 45 ची गरज. 15 चेंडू 45 ची गरज असेल. यावेळी मात्र आपण पाहतोय इथे देखील मंगेशनं चांगलं क्षेत्ररक्षण ही त्यांची ताकद. मी सातत्याने त्यांचा उल्लेख करत असतो. आगमन संघ म्हटलं की क्षेत्ररक्षण, निवड क्षेत्ररक्षण ही त्यांची ताकद असते. जिथे गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हणून ते सातत्यानं ताट असतात, हे 9 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. या षटकात एक चौकार जरूर आलाय. 4 चेंडूंचा खेळ देखील पूर्ण झालाय. 14 मध्ये 45 धावा जमवायच्या आहेत. यावेळेस आपण पाहतोय या चेंडूला लेप केलंय आणि चेंडू जर आपण तपासून पाहिला तर खऱ्या अर्थानं जाऊन मात्र पोहोचतोय तो म्हणजेच आतापर्यंत. कॅच सुटलाय आणि कॅच सुटल्यानंतर आपण पाहतोय फेकी आपल्याला पाहायला मिळाली. सिंगल मात्र मिळेल. या सिंगलच्या साह्यानं 2 षटकांचा खेळ संपला. 12 मध्ये 44 प्रति षटकामागे 22 धावा येणं बंधनकारक येणाऱ्या काळात होतील का नाही हे बघण्यासाठी घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे ऋतिक यांना.
धावांची गरज असताना गोलंदाज हिम्मत माची आपल्याला पाहायला मिळतोय. पहिलाच बॉल नो आणि या नो बॉलचा मात्र समाचार घेता येत नाही. धावसंख्या जर आपण पाहिली तपासून तर एकने पुढे सरकेल. आता 63 धावांचा पाठलाग करताय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 20 धावा आतापर्यंत लागल्यात. बिनबाद अशी जोडी आपल्याला पाहायला मिळते. समोरच्या दिशेने हा फटका खेळलाय. इथून आपण पाहतोय फलंदाज होतील बाद षटकाराच्या स्वरूपात. बिग लॉस. तुषार मोरे बॅक टू दी डगआउट. गॉन. यतीन पाटील अंडररूम क्रिकेटचा बेताज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेस पहिल्याच बॉलला त्यांनी मात्र आपण पाहतोय पाडल स्वीप केलंय. जिथे मात्र आपण पाहतोय चौकार आलाय. या चौकारानं धावांचा वेग वाढेल. फक्त चेंडूला दिशा दिली. फुलरलेनचा बॉलचा समाचार घेत असताना यतीननं अगदी आपण पाहतोय पाडल स्वीप पसंतीचा फटका मोजून खेळलेला स्ट्रोक. धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच आतापर्यंत 24. 10 मध्ये 39. यावेळेस हा चेंडू पायावर जाऊन आदळलाय. यतीन मात्र आपण पाहतोय इथून बाद होईल. यतीनला परतीचा प्रवास करावा लागतो. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच नंदन घरत, कौशिक घरत, ब्रिजेश घरत. ही मात्र 3 बंधू आपल्याला इन ऍक्शन पाहायला मिळतात. नवली संघ म्हटलं की ओव्हरऑल क्रिकेट देखील तेवढंच चांगलं असतं त्यांचं. परंतु आता नंदन आपल्याला पाहायला मिळतोय जो दाखल झालाय. चेंडू मात्र 9 आहेत. 9 मध्ये 39 धावा जमवायच्या आहेत. प्रति चेंडू मागे जरी चौकार आले तरी देखील थोडंसं मागे राहील नवली संघ. पुढचा बॉल हर्षूच्या बॅट मधून फटका समोरच्या दिशेने. चेंडू आलाय डॉट. 8 मध्ये 39. फटका चांगला खेळलाय. इथे देखील आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं. धावसंख्या जर आपण पाहिलं तर आता स्थिर आहे 24 धाब्यांवरती. 7 मध्ये 39 ची गरज. चेंडू आहेत 7 धावा जमवायच्यात 39. इथून दांडी 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 गुलगाम. सहा मध्ये 39 आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 चेंडू आहेत आणि धावा जमवायच्यात तुम्हाला 39. गोलंदाजी ट्रॅक वरती बिल्ला. या बॉल वरती मात्र आपण पाहतोय फटका खेळलाय. क्रॉस बाटेड स्ट्रोक आणि जिथे मात्र आपण पाहू शकाल आलेला दर्जेदार चौकार. गंजून संपण्यापेक्षा झिजून संपलेलं कधीही चांगलं. ज्या तंत्रावरती आपण पाहतोय सध्या नंदन बॅटिंग करतोय. मेरिट वरची फलंदाजी. शेवटच्या षटकात धावांची मारामारी, धावांची हाणामारी. जबरदस्त बॅटिंग. इथून आपण पाहतोय मी म्हटल्याप्रमाणे जो उल्लेख केला की शेवट गोड व्हायला हवा. ज्या अनुषंगाने मात्र आपण पाहतोय फटका खेळण्याच्या प्रयत्नात सध्या चालू आहे तो म्हणजेच नंदन. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज तयार होईल. यावेळी हा चेंडू नो असेल. मागे गौतम आपल्याला पाहायला मिळतोय. चांगलं यष्टीरक्षण त्याच्या माध्यमातून सतत त्यांना एक उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. इंटू द गॅप मध्ये बॉलला खेळलाय. चेंडू चाललाय सीमा पार. उशिराने दाखल झालाय की काय नंदन असं म्हणायला हरकत नाही. कारण जर इथून आधी आला असता तर खऱ्या अर्थानं आपण पाहतोय धावांकडे निश्चित स्वरूपात अग्रेसर झाला असता. पुन्हा एकदा मात्र आपण पाहतोय ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू होता. क्षेत्ररक्षण केले जाईल या मॅच मध्ये. औपचारिकता. शेवटचा बॉल बाकी असणार आहे आणि या शेवटच्या बॉलचा खेळ बाकी असताना इथे मात्र आपण पाहतोय फलंदाज बाद होईल नंदन. नवली संघाचे प्रयत्न चांगले राहिले. धावसंख्या 37 वरती 4 गडी बाद झाले परंतु आगवण या संघानं बाजी मारलेली आहे. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण बघणार आहोत. तर मॅन ऑफ द मॅच मध्ये निश्चित स्वरूपात 2 नावं इथे घेतली.